श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2177व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज चैत्र कृष्ण नवमी, शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026। अमृत कलश पुष्प 9 या ग्रंथातील सृष्टी रचना या अध्यायाचे पठण सुरू आहे। परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून तेज व तत्व याविषयी आशीर्वाद देताना या अध्यायात पुढे म्हणतात, तेज म्हणजे ऊर्जा, ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता। ऊर्जा ही अग्नी, किरणे, उत्सर्जन, उष्णता, वीज, प्रकाश या स्वरूपात असते। आपल्या पृथ्वीकरता मुख्यत्वे करून सूर्य आणि चंद्र हे तेजाचे, ऊर्जेचे नैसर्गिक स्रोत आहेत। यांच्याकडून मिळणारी ऊर्जा ही निर्माण किंवा नष्ट करता येत नाही। सूर्य हा अग्नीचा धगधगता प्रचंड गोळा आहे। त्याच्यापासून हजारो लाखो वर्षांपासून सतत ज्वाळा, उष्णता लाखो किलोमीटर पर्यंत लांब बाहेर पडत आहेत। त्याच्याकडून पृथ्वीवर किरणे, उष्णता आणि प्रकाश या स्वरूपात ऊर्जा मिळते। आपले मुख्य दैवत सूर्य हेच आहे आणि सूर्यदेवाच्या शक्तीवरच सृष्टी व्यवस्थित चालते आहे। आमचा त्यावर पूर्ण विश्वास आहे। सूर्य उगवला की चराचरात चैतन्य येते। सूर्य हा सृष्टीचा त्राता आहे। सूर्यकिरणांचा मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाशी संबंध येतो व तो कल्याणकारक आहे। सूर्यकिरणात अमाप शक्ती असते। ऋषीमुनींनी धर्माबरोबर आरोग्याचाही विचार केला आहे। सूर्यकिरणे शरीरासाठी उपयोगी आहेत। सूर्यकिरणे अंगावर पडल्याने अंगात शौर्य निर्माण होते, तेजस्विता येते। सूर्यकिरणांमुळे शरीराची कांती वाढते। तांब्याच्या भांड्यात सूर्यप्रकाशात ठेवलेले पाणी प्याल्याने नेत्रविकार, मेंदूविकार व रक्तविकार कमी होतात। सूर्यस्नानाने त्वचा रोग, पंडुरोग व इतर अनेक रोग बरे होतात। सूर्याची किरणे डोळ्यांसाठी फारच उपयोगी आहेत। सूर्यांकडे केव्हा पाहावे, कसे पाहावे व किती वेळ पाहावे याची माहिती असणे आवश्यक आहे। उगवत्या सूर्याची कोवळी किरणे फक्त 5-10 मिनिटे डोळ्यावर घ्यायची असतात, अन्यथा त्याचे दृष्टी जाईपर्यंत गंभीर परिणाम होतात। ज्या लाकडाला लोखंडाचा स्पर्श झालेला नाही किंवा खिळा मारलेला नाही, त्या लाकडावर तांब्याचे भांडे पाण्याने भरून सकाळपासून सूर्यास्तापर्यंत उन्हात ठेवावे, म्हणजे सूर्यतीर्थ तयार होते। हे सूर्यतीर्थ घ्यावे। असा प्रयोग काही दिवस केल्याने अंगावरील कुष्ठरोग नाहीसे होते। याखेरीज कोणत्याही ऋतूमध्ये सूर्याची सकाळची उन्हे अंगावर घेतल्याने कुष्ठरोग नाहीसे होतात। संपूर्ण उघडे होऊन उन्हात बसावे। कोवळ्या सूर्यकिरणांमुळे अंगकांती तजेलदार होते, सांध्यात बळ येते, आरोग्यप्राप्ती होते। आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत सुरू केली, ती याचसाठी। शरीराला सूर्याचे ऊन लागलेच पाहिजे। सकाळी सूर्यकिरणे अंगात शिरेपर्यंत, म्हणजे त्यांची ऊब जाणवेपर्यंत उन्हात बसावे। पृथ्वीच्या पोटात अगोदरपासूनच खूप उष्णता आहे। सूर्याच्या प्रखर किरणांची उष्णता पृथ्वीच्या पोटात जाते, त्यामुळे पृथ्वीच्या पोटातील हालचालींना अधिक वेग येतो आणि ही हालचाल सुरू होणे आवश्यक आहे। पृथ्वीवर अनेक प्रकारची खनिजे सूर्यकिरणांमुळेच निर्माण होतात। सूर्यकिरणे दिवसभर पृथ्वीवर पडतात। पृथ्वीवरील भेगांतून, फटीतून ती किरणे पृथ्वीच्या आत पोटात लांब अंतरापर्यंत शिरतात। काही ठिकाणी मैल 2 मैल आत जातात। तेथील खडकावर, मातीवर त्यांची प्रक्रिया होते। दुसऱ्या दिवशीही परत ती प्रक्रिया सुरू राहते। अशा रीतीने पृथ्वीच्या पोटात सौर ऊर्जा जात असते। त्यातूनच पृथ्वीच्या पोटात लोखंड, तांबे व इतर खनिजांची निर्मिती होते। खनिजांच्या खाणी निर्माण होतात। पृथ्वीच्या पोटातील लाव्हारसाची व सौर ऊर्जेची एकत्रित प्रक्रिया होऊन प्रचंड उष्णतेच्या विशेष परिणामाने सोने, रत्ने यांच्या खाणी तयार होतात। पण ही प्रक्रिया अनेक वर्षे व्हावी लागते। सूर्यकिरणांचे अनेक परिणाम पाण्यावर होतात। त्यामुळे
समुद्राच्या पोटात तेलाच्या विहिरी सापडतात. समुद्राच्या लाटांमुळे पाण्याचा फेस व सूक्ष्म जलबिंदूमध्ये हवेमधील कार्बन डायऑक्साईड वायू विरघळतो, मिसळतो. त्यामुळे त्या जलबिंदूंचे वजन वाढते व ते समुद्राच्या तळाशी जातात. तिथे वाळूच्या कणांचे एकमेकांशी घर्षण होऊन झालेल्या चिखलात हे जलबिंदू सामावतात. ही क्रिया अखंडपणे चालू असते. या प्रक्रियेमध्ये रासायनिक क्रिया होऊन समुद्रात तेलाचा साठा निर्माण होतो. तसेच समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून जड पाणी मिळवता येते. अणु ऊर्जा निर्मितीसाठी त्याचा उपयोग होतो. सूर्य जर एखाद्या दिवशी उगवला नाही तर पृथ्वीची प्रचंड हानी होईल. म्हणून आपल्या प्रगत धर्मशास्त्रात अग्नी, वरुण, इंद्र या देवतांना आपण महत्त्व देतो. निसर्ग नियमाप्रमाणे उन्हाळा, हिवाळा व पावसाळा हे 3 ऋतू निर्माण झाले. उन्हाळ्यात पडणारे कडक ऊन तुम्हाला सहन होत नाही म्हणून तुम्ही कुरकुर करता. पण चराचर सृष्टीच्या व मानव जातीच्या कल्याणासाठी हे कडक ऊन आवश्यक आहे. उष्णता ही शक्ती आहे, ही ऊर्जा आहे, म्हणून ती सृष्टी फुलते. ऊन पडते म्हणून सृष्टी आपले अन्न निर्माण करून जिवंत राहते. सूर्याच्या प्रखर तापमानात सृष्टीला बहर येतो. फळात मधुर रस निर्माण होतो. उदाहरणार्थ द्राक्षे सुरुवातीला चवदार नसतात. प्रखर उन्हामुळे त्यांच्यामध्ये गोडवा निर्माण होतो. कैरी तशी आंबट असते. तिला उष्णता मिळाली की तिचा रस गोड होतो. कळी उमलून फूल तयार होते. सूर्यकिरणांमुळे फुलात सुगंध भरतो. उदाहरणार्थ मोगरा. उन्हाळ्यातील फुलांना सुगंध जास्त असतो. थंड प्रदेशात फुलांना सौंदर्य आहे पण सुगंध नाही. आपल्याकडेही थंडीतील फुलांना गंध कमी असतो. या ऋतुचक्राचा जीवाच्या जीवनमानावरही परिणाम होतो. कधी उत्पत्ती जास्त होते तर कधी लय होतो. उदाहरणार्थ पावसाळ्यात अनेक सूक्ष्म जीवांची उत्पत्ती होते पण ती काही मर्यादित वेळेपुरती असते. काही मंद सुगंधाची फुले हिवाळ्यात येतात पण ती अतिशय नाजूक असतात. त्यांना अगदी मर्यादित आयुष्य असतं. चंद्र हा परप्रकाशित आहे. चंद्रावर पडलेले सूर्यकिरण परावर्तित होऊन आपल्याकडे येतात. चंद्रामुळे थंडपणा येतो. चंद्र हा मनाचा कारक आहे, अधिष्ठाता आहे. पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसल्यामुळे मन उल्लसित होते तर अमावास्येला चंद्रदर्शन नसल्यामुळे मन मलूल होते. सूर्य नसताना पृथ्वीला चंद्रामुळेच प्रकाश मिळतो. चंद्राचा प्रकाशही मानवाला उपकारक आहे. चंद्रकिरणांमुळे फळात रस निर्माण होतो. उष्णता जसजशी वाढेल तसतशी झाडांची मुळे पाण्याच्या शोधासाठी जमिनीत अधिक खोल जातात, आजूबाजूला पसरतात. ही मुळे जसजशी खोल जातील, पाणी शोधतील आणि जमिनीची पकड घेतील तसतसे झाड उंच वाढत जाते, डेरेदार होते. जोपर्यंत जमिनीच्या आत मूळ खोल अंतरापर्यंत जात नाही तोपर्यंत जमिनीच्या वर झाड वाढत नाही. हा निसर्ग नियम आहे. उष्णतेमुळे झाडापानांचा रस वाढतो. जर उष्णता नसेल तर रस वाढत नाही. या ऋतूत झाडांना नवीन पालवी फुटते. झाडे हिरवी बनतात. त्या अगोदर उत्पन्न झालेले अनेक अनावश्यक जीव जंतू कडक उष्णतेमुळे नाश पावतात, नाहीसे होतात. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता या अध्यायाच्या पुढील भागासाठी. श्री गुरुदेव दत्त.